12 ज्योतिर्लिंगाची यात्रा मी केलेली आहे. त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मला काही मंदिरामध्ये शिव परिवार दिसला. महादेवासोबत जगदंबा आहे, कार्तिकेय आहे, गणपती बाप्पा आहे. मी सर्व परिवाराला बघितलं. काही ठिकाणी परिवार सोबत नाहीये, पण एकही मंदिर मला असं दिसलं नाही की जिथं नंदी महाराज नाहीये. काही ठिकाणी सोबत आहेत परिवार, काही ठिकाणी नाहीयेत, पण नंदी महाराज नाही असं मला कुठंच त्या ठिकाणी मंदिर दिसलं नाही. म्हणून माझ्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे ब्रह्मण, की तुम्ही मला नंदी महाराजांचा जन्म कसा झाला हे सविस्तर चरित्र मला सांगा. आणि नंदी महाराजांचं चरित्र सांगण्यासाठी ब्रह्मदेव तयार आहे. सुतजी महाराज नैमिषारण्यामध्ये हेच चरित्र शौनकादिक ऋषीला सांगत आहे आणि तेच चरित्र आता आपण इथं ऐकणार आहोत. जन्म कसा झाला याचं सुंदर विस्तृत वर्णन शिवपुराणमध्ये केलेलं आहे. ऋषी परंपरेमध्ये एक ऋषी होऊन गेले, त्यांचं नाव आहे शिलाद मुनी. हे शिलाद मुनी जे होते हे परम तपस्वी, यांचा विवाह झालेला नव्हता. अशा वेळेस त्या ठिकाणी त्यांचे पितर, त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नामध्ये पूर्वजाने सांगितलं की आपल्याला आपल्या कुळामध्ये एक सुंदर अयौनिश पुत्र पाहिजे, की जो पुत्र जन्माला आल्याच्या नंतर आमचा सगळ्यांचा उद्धार होईल. गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केल्याच्या नंतर जोपर्यंत पुत्र होत नाही तोपर्यंत पूर्वजांचा उद्धार होत नाही. आणि त्याच्याही पुढे एक शास्त्र गृहस्थ आश्रमाचं सांगितलेलं आहे की गृहस्थ आश्रमामध्ये, गृहस्थ आश्रम जो आहे त्याच्यामध्ये पत्नीचं ऋण पतीवर राहत असतं. कुठपर्यंत? जोपर्यंत पुरुष आपल्या पत्नीला पुत्र देत नाही तोपर्यंत स्त्रीचं ऋण पुरुषावर असतं. आणि स्त्रीला पुत्र प्राप्ती झाली तर त्या ठिकाणी पुरुष स्त्रीच्या आहे, पुरुष स्त्रीच्या ऋणातून मुक्त होत असतो जेव्हा तिला पुत्र होत असतो. आणि पुत्र म्हणजे कोण असतो? आत्मा वै पुत्र नामास्मी असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. पतीचा दुसरं रूप म्हणजे प्रथम पुत्र असतो, असं सुंदर वर्णन केलेलं आहे ग्रस्त आश्रमातलं. आणि अयौनिज पुत्र पाहिजे, सामान्य पुत्र नको वंशामध्ये, आणि तो जन्माला आला तर आमचा सगळ्यांचा उद्धार होईल. याच्यासाठी तुला तप करावं लागलं तर तू तप कर, जे अनुष्ठान करावे लागतील ते अनुष्ठान तू कर, पण आम्हाला आमच्या कुळामध्ये सुंदर असणारा पुत्र जन्माला तुला घालावा लागल. स्वप्न पडलेले खरे नसतात, पण ब्रह्म मुहूर्तावर पडलेलं स्वप्न हे जीवनात खरं होत असतं. ब्रह्म मुहूर्तावर पडलेलं ब्रह्म मुहूर्त असतो 3:15 ते 4:15च्या वेळेसला. अशा ब्रह्म मुहूर्तामध्ये पडलेले स्वप्न जीवनात भगवंत आपल्याला काहीतरी पुढं होणाऱ्या घटनेचा संकेत स्वप्नामध्ये देत असतात. म्हणून स्वप्न बाकीचे कोणते खरे नसते, पण जे ब्रह्म मुहूर्तावर पडलेले असतात ते ब्रह्म मुहूर्तावरले स्वप्न सगळे जीवनात खरे होत असतात. आणि यदा कदाचित काही लोकांना फार विचित्र विचित्र काही स्वप्न पडत असते. आपण बघितलं कथेमध्ये स्वप्न पडण्याचं कारण काय असतं, तर काही विचित्र स्वप्न भूत पिशाचे दिसत असेल, काही वेगळे वेगळे तुम्हाला स्वप्न पडत असतील, तर त्यांनी काय करावं, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या उशाला ठेवावा. आपण झोपतो तिथं बाजूला पवित्र आसनावर त्या ग्रंथाला ठेवावं, किंवा भगवद्गीता 700 श्लोकाची ठेवावी, जेणेकरून आपल्याला वाईट स्वप्न पडणार नाही. असं सुंदर वर्णन एका शास्त्रामध्ये केलेलं आहे. आता ह्या शिलाद मुनीला पूर्वजाने स्वप्नात येऊन सांगितलं आणि शिलाद मुनीने विचार केला की सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता कोणती असेल. विचारांती त्यांच्या लक्षात आलं की इंद्र महाराजांचं कोणीच पूजन करत नाही, आपण त्यांची पूजा करावी. कारण की ज्या देवापाशी जास्त गर्दी नसते ते देव जर का आपण त्याची पूजा करायला तो लवकर प्रसन्न होत असतो. आपण इंद्र महाराजांची पूजा करू. म्हणून त्या शिलाद मुनीने 1000 वर्ष त्या ठिकाणी इंद्र महाराजांची तपस्या केली. आणि इंद्र महाराजांना असं वाटलं की चला आपल्याला आधीच तर कोणी गिराईक राहत नाही,
कसं बस हा बाबा पावला आणि याला जर का लवकर दर्शन दिलं नाही तर हा आपली भक्ती करायचं सोडून देईल. म्हणून त्या ठिकाणी इंद्र महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले आणि वरमगृही, तुला काय पाहिजे शिलादा ते तू माझ्याकडून मागून घे, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. शिलाद मुनीने सांगितलं, इंद्र महाराज, माझ्या पूर्वजाने मला स्वप्नात येऊन सांगितलं की आपल्या कुळामध्ये अयौनिज पुत्र पाहिजे आणि असा पुत्र तुम्ही मला द्या. मी त्याच्यासाठी तुमची आराधना केलेली आहे. इंद्र महाराजाने सांगितलं, तुझा रॉंग नंबर लागला. ज्याच्याकडे जे असतं त्याच्याकडे ते देता येत असतं. मी तुला अयौनिज पुत्र देण्यासाठी मीच पहिले अमर पाहिजे होतो. दुसरी गोष्ट, माझ्यामध्ये ते सामर्थ्य पाहिजे होतं. अरे माझ्यासारखे 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात बदलते. हे काळकुटाचे सहोदर, मृत्यू भेने पेले अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. असे माझ्यासारखे 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात बदलतात. मला हे देण्याचं सामर्थ्य नाहीये, पण तू माझी तपस्या केली म्हणून मी तुझी तपस्या व्यर्थ जाऊन देणार नाही. तुला मी मार्गदर्शन करतो. तू काय कर, या जगामध्ये ज्याचा जन्म झालेला नाही, ज्याचा कधी मृत्यू होणार नाही, आधी मध्य अमर असणारा भगवान शंकर या जगामधला एकमेव देव असा आहे की तुझ्या समस्त मनोकामना तो पूर्ण करेल. म्हणून तू माझी तपस्या सोड आणि सुंदर असणारे त्या ठिकाणी भगवान शंकराचं भजन कर. आणि शिलाद मुनीने इंद्र महाराजांना नमस्कार केला आणि तिथून पुढे त्या ठिकाणी भगवान शंकराचं भजन करू लागले. शिवदीक्षा घेतली. ओम नमः शिवाय. ओम म्हणतात परब्रह्म वाचक शब्द. ओम शब्द असा आहे, तुम्ही कोणत्याही मंत्रापुढे लावण्याच्या अगोदर तो नुसतं मंत्र असतो, पण त्याच्या पुढे जर का तुम्ही ओम अक्षर लावला तर तो महामंत्र होत असतो. म्हणून प्रत्येक अक्षराच्या पुढे ओम शब्द लावला जात असतो आणि त्याचा बीज अक्षर तयार होत असतो. ह्या शिलादाने ओमचा उच्चार केला. ओम म्हणतात परब्रह्माला. दुसरा आहे नमः, नमस्काराला नमः म्हणतात. आणि शिवाय, शिवम कल्याणम ददाती इति शिवः, ज्याचं भजन केल्याच्या नंतर जीवाचं कल्याण होत असतं त्याचं नाव आहे शिव. त्या भगवान शंकराचं भजन हा शिलाद मुनी करू लागला आणि शिलादाने पुढील 1000 वर्ष महादेवाची तपस्या केली. आणि भगवान शंकराच्या लक्षात आलं की शिलाद मुनीने हजारो वर्ष अन्न पाण्याचा त्याग करून वनामध्ये आपल्या नावाचं भजन करायला लागले. आपण यांना दर्शन दिलं पाहिजे. यांचं तप आता पूर्णतेकडे गेलेलं आहे. आणि त्यावेळेस माझ्या भगवान शंकराने त्यांना सुंदर असं दर्शन दिलं. बोली शंकर भगवान की जय. भगवान शंकर म्हणाले, शिलाद मुनी, तू एवढं सुंदर माझं भजन केलेलं आहेस, मला भजन सगळ्यात जास्त प्रिय आहे. त्याचं एक कारण आहे, मी स्वतः भजनानंदी आहे. मी स्वतः कैलास सोडून, काशी सोडून स्मशान भूमीमध्ये जाऊन बसतो आणि सुंदर असे माझ्या रामाचं भजन करत बसतो. स्मशाने श्वास क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा, चिता भस्म लेप स्त्रगपी नरकरोटी परिकर, अमंगल्यम शीलम भवतु नामेव मकिलम, तथापि स्मृतृनाम परमं मंगलमसीहि. मी स्मशानामध्ये वास्तव्य करतो, भूत प्रेतासंगे राहतो, पण तिथं रामाचं भजन करतो आणि जो माझं भजन करतो त्याचं मी परम मंगल करत असतो. म्हणून तुला काय पाहिजे हे तू माझ्याकडून मागून घे, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. शिलाद मुनीने सांगितलं, प्रभू, माझ्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची मला अपेक्षा नाहीये, पण माझ्या पूर्वजाने स्वप्नात येऊन मला सांगितलं आपल्या कुळामध्ये अयौनिज पुत्र पाहिजे आणि तो पुत्र देण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करावी आणि मला अयौनिज पुत्र द्यावा. कुणाच्या उदरातून त्याचा जन्म झालेला नसावा असा मला पुत्र पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं, तू थोडं 5 मिनिटं डोळे बंद करून समाधी अवस्थेमध्ये बस. आणि तो शिलाद ध्यानस्थ बसलेल्या समाधी अवस्थेमध्ये आणि भगवान शंकराने त्याच्याकडे वरद हस्त करून
त्याच्या शरीरातून आणि भगवान शंकराच्या शरीरातून सुंदर असणारं एक तेज प्रकट झालं आणि तोच बालक झालेला आहे. बोल नंदिकेश्वर भगवान की. हा बालक भगवान शिवाच्या कृपेने प्रगट झाला, भगवान शिवाच्या तेजातून प्रगट झाला आणि सुंदर असणारा नंदिकेश्वराचा जन्म झाला. आणि सांगितलं, शिलाद, तू ह्या बालकाला चांगलं सांभाळ, वेद विद्यामध्ये याला पारंगत कर, हा सुंदर असणारा तुझी कीर्ती वाढवणारा होईल आणि तुझ्या कुळाचं नाव हा रोशन करल, असा सुंदर आशीर्वाद दिला. आणि माझा हा हमेशासाठी करुणा भाजन असेल, हा सुंदर वरदान दिलं. आणि शिलाद मुलीला एवढं आनंद झाला. परम तेजस्वी ओजस्वी असणारा तो बालक त्या ठिकाणी बघितलं आणि शिलाद मुनीने त्याला आलिंगन दिलं आणि पुत्र म्हणून त्याचा स्वीकार केला. ज्या वेळेस पुत्र म्हणून त्याचा स्वीकार केला त्याच वेळेस शिलादाचे सर्व पूर्वज त्या ठिकाणी उद्धरागतीला लागलेले आणि शिलाद मुनीने याला वेद अध्ययन शिकवलं, सुंदर असणारा त्या ठिकाणी शास्त्रामध्ये पारंगत केलं. पूर्ण वेद अध्ययन झाल्याच्या नंतर त्या शिलाद मुनीचे काही मित्र होते, त्यांचं नाव आहे, एक जणाचं मित्र आणि दुसऱ्याचं नाव आहे वरुण. आता हा शिलाद मुनी त्या ठिकाणी इथे राहत असताना आश्रमामध्ये ह्या बालकाला बघण्यासाठी मित्र आणि वरुण दोघ जण आलेत आणि ते म्हणाले, नंदिकेश्वरा, तू सुंदर असं वेद अध्ययन केलेलं आहे, तू सुंदर असणारा त्या ठिकाणी शास्त्रामध्ये पारंगत झालेला आहेस, तर बाळा तू काय काय शिकला याचा आम्हाला उल्लेख करून सांग, आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो. आणि नंदिकेश्वराने सुंदर असणारे वेदाच्या रुचा त्यांना म्हणून दाखवल्या. एवढ्या सुंदर वेदाच्या रुचा म्हणू लागला, हरिः ओम हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतसजातः पतिरेक आसीत् साधार पृथ्वीं ध्यामूते मा कस्मै देवा हविका विधेमः. ओम शांती शांती शांती. अशी सुंदर वेदाच्या रुचा म्हणून दाखवल्या आणि ते दोघं जण एवढे प्रसन्न झाले, म्हणले, तू यजुर्वेदातले एवढे सुंदर रुचा आम्हाला म्हणून दाखवल्यास आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. बाळा तुझा हस्त आम्हाला दाखव बरं, हात दाखव. आणि हातावर काय असतं, माणसाची भाग्य रेषा लिहिलेली असते हातावर. हात दाखव म्हणले आणि त्याचा उजवा हात त्या ठिकाणी मित्र आणि वरुणाने बघितला आणि त्याच वेळेस एवढे आनंदी झालेले, एवढे खुश झाले होते की ह्या बालकाला त्यांना आशीर्वाद द्यायचा होता, काहीतरी वरदान द्यायचं होतं. आणि तेच दोघं जण हसणारे एका क्षणामध्ये त्यांचे चेहरे पडले हस्तरेषा बघून आणि दोघं जण मायूस चेहऱ्याने बसले. आणि त्या ठिकाणी शिलादाने विचारलं, काय झालं, तुम्ही आतापर्यंत एवढे प्रसन्न होता आणि आता लगेच तुम्ही त्या ठिकाणी एवढे नाराज झाला? माझ्या बाळाच्या जन्मपत्रिकेत, माझ्या बाळाच्या हस्तरेषेमध्ये काय सांगितलं, तुम्ही का नाराज झालात? मला तुमच्या दुःखाचं कारण कळालं पाहिजे. मित्र आणि वरुणाने सांगितलं, आम्ही याची हस्तरेषा बघितली आणि तुला ती हस्तरेषा, त्याचं भाग्य जर का सांगितलं ना शिलाद, तर तुझ्या पायाखालची जमीन सरकल. भगवंताने तुला एवढा सुंदर बालक दिला, अयोनिश पुत्र दिला आणि सामान्य नाही, 6-7 वर्षाच्या वयामध्ये याने वेदाचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास केला. एवढा गुणवान, रूपवान, शीलवान पुत्र तुला भगवंताच्या कृपेने प्राप्त झाला. या मुलामुळे तुला जितका आनंद झाला ना, तितकंच दुःख तुला हा मुलगा देणारा होणार आहे. विचारलं, काय झालं? मले शिलाद, तुझा हा जो हा मुलगा नंदिकेश्वर आहे ना, हा नंदिकेश्वर अल्प आयुष्य आहे, हा जास्त आयुष्य घेऊन जन्माला आलेला नाहीये आणि थोड्याच काळामध्ये याचा मृत्यू स्वीकार करणार आहे. तुला दिला महादेवाने, पण गुणवान मुलं जास्त दिवस जगत नसतात, त्याच्यातला हा एक आहे. आणि हा बालक तुला दुःख देईल. तुला जितका आनंद याच्या जन्माने झालेला आहे तितकंच दुःख
तुला याच्या मृत्यूने होणार आहे. हे शब्द ज्यावेळेस ऐकले ना शिलाद मुनीने, त्यावेळेस शिलाद मुनीच्या पायाखाली जमीन सरकली आणि मोठ्याने हंबरडा फोडला, देवा तुला द्यायचाच होता मला मुलगा, तर असा का दिला? तो एवढा गुणवान रूपवान शिलवान आहे, पण तू त्याला अल्प आयुष्य म्हणून जन्माला घातलं. देवा नसता दिला तर मला एकच दुःख झाला असतं की मला पुत्रच झाला नाही, पण दिल्याच्या नंतर माझ्या अगोदर तू त्याला घेऊन जाणार असेल तर अगोदर मला घेऊन जा, नंतर त्याला तू घेऊन जा, कारण की त्याच्या मृत्यूचा सोहळा बघण्याचं माझ्यामध्ये धाडस नाही. हे शिलाद मुनीचे शब्द ऐकले त्याच्या मित्राने वरुणाने, आणि त्यावेळेस ते दोघं मित्र शिलाद मुनी जवळ गेले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, अरे मित्रा घाबरू नकोस, जीवनामध्ये एकही समस्या अशी नाहीये की त्या समस्येचं समाधान जगात नाहीये, फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. जीवनात कधी हार मानायची नसते, जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपल्याला लढता आलं पाहिजे, संघर्ष करता आला पाहिजे. या जगात आपण पाहिजे ती वस्तू प्राप्त करू शकतो. तुझ्या मुलाला अल्प आयुष्य भेटलेलं आहे, याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढू. आम्ही तुला याच्यातून जगण्याचा मार्ग आणि हा बालक कसा दीर्घ आयुष्य जगल याचा मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. आणि त्या हारलेल्या मनाला, घाबरलेल्या जीवाला कुठंतरी आधार भेटला शिलादाला, की मित्र असावे तर असे असावे की जीवनामध्ये दुःखाचा डोंगर उभा राहिल्याच्या नंतर आपल्या बाजूला, आपल्या पाठीमाग भावासारखे उभे राहणारे मित्र असावे. नसता मित्र काही कामाचे नाहीये. जीवनामध्ये दुःखाचा वणवा पेटला आणि आज हे दोघ जण मित्र म्हणजे शीतल पाणी त्याच्यासाठी झालेले आहे. वर उभे राहिल्याच्या नंतर आपल्याला मदतीला धावून येणारा असावा. दुःखाचा वणवा पेटल्यानंतर गारव्यासाठी शीतलतेचे शब्द आपल्या जीवनात देणारा मित्र असावा. आणि आज ह्या शिलाद मुनीला त्या ठिकाणी दोघा जणांनी आधार दिला, सांगितलं घाबरू नकोस, ह्या बालकाला तू शिव मंदिरामध्ये पाठव आणि भगवान शंकराचं नामस्मरण करायला लाव. आणि त्या नंदिकेश्वराला शिव मंत्राची दीक्षा दिली आणि तोच नंदिकेश्वर शिव मंदिरामध्ये गेला आणि सुंदर असणारा माझ्या बाबाचं भजन करू लागला. भजन करत असताना अनेक काळ लोटला आणि ज्या वेळेस त्याचा अंतकाळ जवळ येणार त्यावेळेस शिवमंदिरामध्ये बसलेला नंदिकेश्वर आणि त्या नंदिकेश्वराला नेण्यासाठी काळ आला आणि त्याच वेळेस नंदिकेश्वराने भगवान शंकराच्या पिंडीला मिठी घातली आणि भगवान शंकर त्याच पिंडीतून प्रगट झाले. बोली शंकर भगवान की. आणि त्या काळाच्या छातीवर लात मारून काळाला बाहेर काढून दिलं आणि भगवान शंकराने नंदी महाराजांना घेऊन बाहेर आले. शिलाद मुनी तिथं उभे होते. शिलाद मुनीने बघितलं आज माझ्या मुलावर आलेला मृत्यूचा तो वेग पाठीमागे पाठवलेला शिलादाने आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने बघितला आणि शिलादाच्या मनाला परम आनंद झाला आणि शिलादाने भगवान शंकराला नमस्कार केला. बाबा आज तुमच्या कृपेनं माझ्या मुलाचा मृत्यू टळला. माझं सगळं आयुष्य मी जरी तुमच्या सेवेत अर्पण केलं तरी पण तुमचे उपकार माझ्याच्याने फिटणार नाही. बाबाने सांगितलं तुझे काही उपकार नाही, तुझ्या बाळाने माझं भजन केलं म्हणून याच्या भक्तीवर मी प्रसन्न झालेलो आहे. आता एक काम कर, तुझ्या मुलाचा मृत्यू मी टाळलेला आहे पण तुझा मुलगा जर का तुला अमर व्हावासा वाटत असेल तर तुला तुझा मुलगा माझ्या सेवेमध्ये द्यावं लागेल. मी तुझ्या मुलाला अमर करेल, माझ्यासारखा अमर करेल. शिलादाने विचार केला मृत्यू जर का आला असता तर आपल्याला बघायला पण भेटला नसता, निदान आपण डोळ्याने तरी याला बघू आणि निदान त्याला आपलं दर्शन तरी होत राहील. म्हणून त्याने मोठं अंतकरण करून भगवान शंकराच्या सेवेमध्ये या बाळाला देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस संकल्पपूर्वक हा पुत्र शिलाद मुनीने भगवान शंकराच्या सेवेमध्ये अर्पण केला. भगवान शंकराने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्याचा शिष्य म्हणून पुत्र म्हणून स्वीकार केला.
आणि भगवान शंकराने आपल्या जटेतून 5 जटा निर्माण केल्या. जटोत्का, स्त्रीत्रोता, वृषध्वनी, सुवर्णोदकान, जंबू नद्या, या 5 नद्या प्रगट केल्या. 5 गंगा प्रगट झाल्या आणि नंदीला सांगितलं तू जाण ह्या पंचगंगामध्ये स्नान करून ये. नंदी महाराज गेले, त्या पंचगंगाचं स्नान केलं आणि भगवान शंकराने त्याचा स्वीकार केला आणि सांगितलं शिलाद, जसा मी अमर आहे तसा तुझा पुत्र अमर होईल आणि आजपासून हा माझा मानस पुत्र आहे. माझ्या सोबत माझ्या मंदिरामध्ये कधी माझी पार्वती अर्धांगिनी सोबत असल नसल, कधी माझा पुत्र गणेश सोबत असल, कार्तिकेय असल नसल, पण माझं मंदिर नंदी शिवाय कधीच पूर्ण होणार नाही. जिथं जिथं माझी स्थापना होईल तिथं तिथं माझ्या सन्मुख बसण्याचा मान मी ह्या नंदीला देणार आहे आणि माझा नंदी सदैव माझ्या डोळ्यासमोरच असला पाहिजे असं मी याला वरदान देणार आहे. आणि तेव्हापासून शिवमंदिरामध्ये बाकीचा परिवार असो नसो, पण महादेवासोबत नंदी महाराज नेहमी असतात. पण इकडं बऱ्याचशा गावामध्ये आता शिवपुराणाला मी गेले होते, काही महिलांनी महादेवाच्या पिंडी देवघरात ठेवल्या आणि नंदी महाराजला काही दारात नेऊन ठेवली. मला असं का म्हणले ते बैल आहे. ढोर म्हणू नये नंदीला. नंदी काही जनावर नाहीये. नंदी हे भगवान शंकराचं दुसरं रूप आहे आणि शंकरापासून नंदीला जर का दूर केलं तर भगवान शंकराच्या पूजेचं फळ तुम्हाला कधीच भेटणार नाही. कधीच भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न राहणार नाही. शिवपुराणामध्ये सांगितलं, ज्यावेळेस आपण मंदिरातल्या गर्भगृहात अभिषेकाला जातो, अभिषेक करत असताना नंदी महाराजांच्या महादेवाच्या मधात बसून कधी अभिषेक करायचा नाही. तोंड महादेवाकडे आहे, पाठ नंदीकडे जर का झाली तर तो अभिषेक सुद्धा भगवान शंकर स्वीकार करत नाही. इथपर्यंत शिवपुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी नंदीला सन्मुख बसण्याचा मान माझ्या भगवान शंकराने दिला आणि तेव्हापासून नंदी महाराज भगवंताचे आत्मज झाले, प्रिय झाले आणि भगवान शंकर त्यांना घेऊन कैलासामध्ये गेले आणि माता पार्वतीने मानस पुत्र म्हणून यांचा स्वीकार केला. आणि मरुताची कन्या सुयशा, तिचं नाव काय आहे, सुयशा, त्या सुयशेसोबत नंदी महाराजांचं मोठ्या थाटा माटामध्ये लग्न लावून दिलं. बोली नंदिकेश्वर भगवान की जय. असं